पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्रात महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत। लैंगिक अत्याचार, मानसिक दबाव, हुंड्यासाठी छळ अशा काळजाचा थरकाप उडणाऱ्या घटना समोर येत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। घराच्या बांधकामासाठी माहेरहून 4 लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा 2 वर्ष सासरच्या लोकांनी छळ केला। शेवटी हा त्रास सहन न झाल्याने 23 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेत जीव संपवलाय। हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल महिलेने उचलले। ही घटना राहाता तालुक्यातील एकरुक या गावात घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे। प्रिया शुभम ढगे व वर्ष 23 असे मृत विवाहितेचे नाव आहे। घराच्या बांधकामासाठी 4 लाख रुपयांची मागणी सासरकडून वारंवार करण्यात येत होती। या मागणीसाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याची माहिती समोर आली। 2024-26 या कालावधीत हा छळ सुरू होता असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले। या प्रकरणी पती शुभम ढगे, सासरे राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे सर्व राहणार कोहाळे, तालुका राहाता यांच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे।